नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, गेट 2025चं नोटिफिकेशन आलेलं आहे. जी वेबसाईट होती ती बरेच दिवस अगोदर ओपन झालेली होती, पण ऑफिशियल ऍप्लिकेशन फॉर्म सुरू होण्याचे बाकी होतं. आता ते ऑफिशियल ऍप्लिकेशन फॉर्म सुद्धा सुरू झालेले आहे. आता गेट महत्वाची आहे, तर प्रत्येकाला माहिती आहे दोन गोष्टींसाठी. एक तर मास्टर्सला ऍडमिशन घेण्यासाठी आणि दुसरं पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगला अप्लाय करण्यासाठी. बऱ्याचशा PSUs आहेत की त्या गेटच्या स्कोरवरून रिक्रूट करतात. काही टॉपच्या IITs आहेत जिथून बऱ्याच जणांचं ड्रीम असतं की आपल्याला मास्टर्स कंप्लीट करायचं आहे, तर त्याच्यासाठीची एक चांगली संधी आहे. त्याचसोबत काय होतं की बऱ्याच फॉरेन तुमच्या युनिव्हर्सिटीज आहेत की जिथे सुद्धा गेटचा स्कोर कन्सिडर केला जातो. एक गोष्ट, तुम्हाला PhD सुद्धा करायची असेल, फ्युचरमध्ये प्लॅन झाला असेल तर तिथं सुद्धा गेट विचारलं जातं. जर गेट असेल तुमच्याकडे तर त्यांच्या सेपरेट एक्झाम वगैरे द्यायची गरज भासत नाही. त्यामुळं गेट एकदा तरी क्लिअर झालेलं पाहिजे. ते आपण बऱ्याच वेळेस प्रिपरेशनमध्येच राहतो, डायरेक्ट रिक्रुटमेंटची तयारी करत असतो. त्यामुळं गेटचा फॉर्म भरण्याबद्दल पॉझिटिव्हली विचार करा. समजून घ्या की गेटच्या वेगवेगळ्या डेट काय आहेत, कसे तुम्ही अप्लाय करू शकता, कुठल्या कुठल्या ब्रांच थ्रू अप्लाय करू शकता. तर या व्हिडिओद्वारे मी हे सर्व तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तर चला बघू, सुरुवातीला बघू की महत्त्वाच्या डेट काय आहेत ते. आता गेटचे ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म चालू झाले का? तर हो, गेटचे ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म चालू झालेले आहेत. राईट. कधीपासून? तर परवाच्या शनिवारपासून म्हणजे 24 ऑगस्ट पासून चालू झाले. लास्ट डेट काय आहे? तर 26 सप्टेंबर ही लास्ट डेट आहे आणि 7 ऑक्टोबर तुम्हाला एक्स्ट्रा फीस पे करून म्हणजे 500 रुपये एक्स्ट्रा पे करावे लागतात. त्यानंतर तुम्ही डेट गेल्यानी सुद्धा म्हणजे 7 ऑक्टोबर पर्यंत अप्लाय करू शकता. क्लिअर. त्यानंतर काही चेंजेस करायचे असतील तर 6 नोव्हेंबर त्यासाठीची डेट दिलेली आहे. कॅटेगरी चेंज करायची असेल, एक्झामिनेशन सेंटर चेंज करायचं असेल. ऍडमिट कार्ड कधी अवेलेबल होणार आहे? तर 2 जानेवारीपासून तुम्हाला ऍडमिट कार्ड अवेलेबल होऊन जाईल. तर एक्झामची डेट कधी असेल? तर टायमिंग यांनी 2 दिलेले आहे. एक सकाळी 9:30 ते 12:30 आणि दुपारी 2:30 ते 5:30 असे टाइम दिलेले आहे. एका दिवशी 2 पेपर असणार, सॅटर्डेला 2, संडेला 2. ओके. फेब्रुवारी 2025चा पहिला वीकेंड म्हणजे 1 फेब्रुवारी सॅटरडे आणि 2 फेब्रुवारी संडे पेपर असणार आहे तुमचा. त्याचसोबत नेक्स्ट वीकेंडला इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची एक्झामिनेशन असल्यामुळं गेटसाठी अवेलेबल नाही आहे. ओके. तर फेब्रुवारी 15 आणि फेब्रुवारी 16 या दिवशी सुद्धा तुमचा सॅटर्डे संडेला पेपर होणार आहे. क्लिअर. नंतर अनाउन्समेंट ऑफ रिझल्ट कधी अनाउन्स होईल? तर 9 मार्चला तुमचा रिझल्ट येईल. तुम्ही तुमचा स्कोर कार्ड कधी डाउनलोड करू शकता? तर 28 मार्च ते 31 मे दरम्यान तुम्ही स्कोर कार्ड डाउनलोड करू शकता. 31 मेच्या नंतर जर स्कोर कार्ड डाउनलोड करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस 500 रुपये पे करावे लागतात. म्हणजे एक्स्ट्रा चार्जेस भरपूर घेण्यात येत आहेत. इलिजिबल कोण आहे? तर थर्ड इयरचे विद्यार्थी सुद्धा याच्यासाठी इलिजिबल असणार आहे. थर्ड इयर, फायनल इयर आणि पासआउट झालेले. राईट. तुम्हाला काय आज एज लिमिट म्हणून नाही आहे. थर्ड इयरचं आणि फायनल इयरचे विद्यार्थी हे एक्झाम देऊ शकतात. पासआउटवाले तर देऊच शकतात. क्लिअर. मी आजही एक्झाम देतो. माझं पासआउट झालं तेव्हापासून देतो. एखाद्या वेळेस मध्ये मिस झाली असेल काही कारणास्तव तरी मी जवळपास थर्ड इयर पासून माझ्या आजपर्यंत ही एक्झाम रेग्युलरली देत आलो. राईट. आणि याचा बेनिफिट मला बऱ्याच ठिकाणी झालेला आहे. त्यामुळं एक्झाम एकदा तरी गेटची क्लिअर करण्याचा प्रयत्न करा. मोड ऑफ एक्झामिनेशन CBT असेल तुमची, कम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे. ड्युरेशन किती असेल? 3 तासाचं ड्युरेशन असेल. जवळपास 65 क्वेश्चन असतात. नंबर ऑफ पेपर 29 पेपर आहेत. मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन, प्रोडक्शन इंजिनिअरिंग, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, इंजिनिअरिंग सायन्स, आर्किटेक्चर असे जवळपास 30 पेपर असणार आहेत. ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग. राईट. पेपरचे सेक्शन्स काय असतात? एक तर जनरल ऍप्टिट्यूड असतात, दुसरं तुमच्या सब्जेक्टवरचे क्वेश्चन्स असतात. त्याचसोबत टाईप ऑफ क्वेश्चन, एक MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन, 4 पैकी 1 ऑप्शन करेक्ट. त्यानंतर मल्टिपल सिलेक्ट, एकापेक्षा 2 ऑप्शन सुद्धा त्या क्वेश्चनचे बरोबर असू शकतात. त्याचसोबत न्यूमेरिकल आन्सर टाईप म्हणजे न्यूमेरिकल दिलेलं आहे, त्याचं ऑप्शन्स नाही दिलेलं, त्याला सॉल्व्ह करा. सॉल्व्ह करून तिथं आन्सरची एंट्री करा. क्लिअर. त्याला न्यूमेरिकल आन्सर टाईप म्हणतात. आता मार्कचं डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे या पेपर व्यतिरिक्त? क्लिअर. म्हणजे आपल्या सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स वाल्यांसाठी, प्रोडक्शन इंजिनिअरिंगसाठी, त्यानंतर इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगसाठी, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगसाठी काय मार्कचं डिस्ट्रीब्युशन असणार आहे? तर 15 मार्काचं जनरल ऍप्टिट्यूड असेल, त्याच्यात तुमचं इंग्लिश पण असणार आहे. त्याचसोबत इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 13 मार्काचं, सब्जेक्टचे क्वेश्चन 72 मार्काचे, असा 100 मार्काचा तुमचा पेपर असणार आहे.
मार्कची स्कीम आयदर 1 मार्कचा क्वेश्चन असेल नाहीतर 2 मार्कचा क्वेश्चन असेल. आता निगेटिव्ह मार्किंग बघा, एमसीक्यू टाईपचा क्वेश्चन असेल मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा तर 1 मार्काचा असेल तर 1/3 निगेटिव्ह असेल, 2 मार्काचा क्वेश्चन असेल तर 2/3 निगेटिव्ह असेल. मल्टिपल चॉईसला, मल्टिपल सिलेक्ट आणि न्यूमेरिकल आन्सर टाईपला निगेटिव्ह मार्किंग नाही. राईट, म्हणजे तुम्ही हे समजून घ्या की न्यूमेरिकल आन्सर टाईप फेकलं किंवा मल्टिपल सिलेक्ट टाईप फेकलं तरीही चालतं, का निगेटिव्ह मार्किंग नसल्या कारणास्तव. आता जर येतच असेल आन्सर तर फेकायची गरजच नाही. त्याचसोबत तुम्हाला एकापेक्षा जास्त पेपर देता येतात. म्हणजे मी सिव्हिल इंजिनिअरिंगचा असेल तर सिव्हिल इंजिनिअरिंग व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्या ब्रँचमध्ये देऊ शकतो मी, तर सिव्हिल इंजिनिअरिंग व्यतिरिक्त एई, एजी, एआर, आर्किटेक्चर वगैरे आहे. त्यानंतर एनएम, नेव्हल आर्किटेक्चर अँड मरीन इंजिनिअरिंग, एक्सी इंजिनिअरिंग सायन्स. ओके, अच्छा कुठलाही यापैकी हा एक पेपर मी सिलेक्ट केला आणि यापैकी कुठला एक पेपर सिलेक्ट केला तर चालतो. म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगचा ज्या टाइमला पेपर असेल त्या टाइमला यापैकी एकही पेपर नसणार आहे. होऊ शकतं की एक मॉर्निंगला आहे, एक आफ्टरनूनला आहे, किंवा एक सॅटर्डेला, एक संडेला, एक फर्स्ट विकेंडला आहे तर दुसरा थर्ड विकेंडला आहे, असंही पॉसिबल आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग वाले असेल तर एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, डेटा सायन्स मध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता. इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, ओके, नेव्हल आर्किटेक्चर अँड मरीन, त्यानंतर प्रोडक्शन इंजिनिअरिंग, इंजिनिअरिंग सायन्स, अशा वेगवेगळ्या पेपरपैकी एक आणि तुमचा मेकॅनिकल एक, असे 2 पेपर सुद्धा देऊ शकता. पण लक्षात घ्या की 2 पेपर देत असाल तर डबल फीस भरायची. असं नाही की एकाच फीस मध्ये 2 पेपर देऊ शकता, डबल फीस भरावी लागेल. राईट, एक पेपर देत असाल तर एक वेळेस फीस आणि गेटची फीस जास्त राहते. आता महाराष्ट्रामध्ये सेंटर कुठे आहेत? अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बारामती, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, ठाणे, पनवेल, रायगड, पुणे, रत्नागिरी, संगमनेर, लोणी, शिर्डी, सांगली, सातारा, सोलापूर, वसई, पालघर, वर्धा, यवतमाळ. राईट, गोवा आहे. तर असे वेगवेगळे महाराष्ट्रामध्ये सेंटर सुद्धा तुमच्या गेटच्या एक्झामचे आहेत. पुढं आता बघा फीस किती आहे. तर फिमेल कॅन्डिडेट, SC, ST आणि PWD फिजिकली हँडिकॅप किती असणार फीस? 900. लेट फीस सहित पकडतात तर 500 रुपये एक्स्ट्रा पडतात, 1400 रुपये. जर तुम्ही अदर कॅटेगरीज मध्ये असाल म्हणजे EWS, OBC आणि जनरल कॅटेगरीज मध्ये असाल तर 1800 रुपये तुमची फीस आहे. लेट फीस सहित 2300 रुपये असणार आहे. तर हे गेटची माहिती झाली की आता नवीन आलेलं नोटिफिकेशन आहे. तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही विचारू शकता. माझा टेलिग्रामचा ID योगेश माने इग्नाइट आहे, त्यावर तुम्ही मेसेज टाकू शकता. आणि मित्र प्रयत्न करा की एखाद्या वेळेस गेट तुमची क्लिअर होईल, कुठं तरी ही एक्झाम कामी येते. इन फ्युचर जरी तुम्ही डायरेक्ट रिक्रुटमेंट थ्रू PWD मध्ये लागला आणि इच्छा आहे की मला यार करायचं आहे, मास्टर्स करायचं आहे, पुढं काही मास्टर झालेले आहे त्यांना पार्ट टाइम PhD ला घ्यायचा आहे, तर कुठंतरी हा गेटचा स्कोर तुम्हाला कामी येतो. फी आहे, जास्त आहे हे नक्की आहे. राईट, कारण एवढी 1800 रुपये फीसची तशी गेटला गरज नाही, पण आहे आता त्याला काही करू शकत नाही आपण. तर इथं मी थांबतो. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग. थँक्यू सो मच.